हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही पुलाव बनवत आहोत. रितू तिकडे जाते, रितूला दिसायला ना. चला म्हणलं आता 8 दिवस झाले का हे चिकनची भाजी आणि भाकरी करून. आता 8 दिवस झाले. आता चिकनची भाजी भाकरी आता रोजच जेवण चालते. काय काय बनवायचं आता. चला म्हणलं आज मटर घेतले सकाळी बंडीवर. तरकारी बंडीवर आली होती. मटर घेतले. चला म्हणलं आता मटर पुलाव करा आणि थोडेसे काही की 2-4 चपात्या कुकरमध्ये टाका म्हणलं आता. हे बघा पुलावचं सामान रेडी केलं. टमाटे, मिरच्या, आलू, कांदा आणि कोथिंबीर. हे मटर, हे अद्रक लसूण पॅकेट, अजून हे तेलाची कॅटली. मी तर कुकर ठेवायला अंडा आमलेटसाठी. कुकरमध्ये करायचं. पहिले आपण कुकर धुवून घेऊया. एका हातानं स्वयंपाक करायचा, एका हातानं धुवून घ्यायचं. रे तू गॅस पेटव. तुला सांगतो ना थोडं थोडं काम तू पण करते. आम्ही दोघी मिळून करतो स्वयंपाक. सकाळचा ऋतूच करते. सकाळी मला टाईमच भेटत नाही. सकाळी उठायचं, रील्स बनवायच्या आणि शॉपला जायचं. शॉप आहे ना, किराणा शॉप. मग आता तेल टाकायचं. 3 चमचे टाकतो तेल. 3 चमचे तेल टाकायचं. मग काय का जिरं टाकायचं. मग थोडासा प्याज टाकायचा. बस आहे ना, बदला. तुला बोलत व्हिडिओ काढायचा. कांदे थोडेसे भाजून घ्यायचे. वाटाणे धुवा लागतील ना. मिरच्या टाकूचा. कांदा भाजून घेतला. मिरच्या टाकून फिरायचा. थोड्या मिरच्या भाजल्या की टमाटे टाकायचे. टमाटे भाजल्याच्या नंतर आलू टाकायचे. आलू भाजून घ्यायचे आणि मटर काढायचे. मग अद्रक लसूण पेस्ट रावणच गेली मागं बोलता बोलता. आता मी टमाटे टाकतो. आणि आलू टाकून घेऊ. भाजून घेतले कांदे, टमाटे, मिरच्या. आता आलू टाकून आलू टाकल्यानंतर मग मटर टाकू. फिरून घेऊया. फिरून घेतले. आता ना हे टाकायचं मटर. मराठी भाषा काय म्हणते, वाटाणे. टाकूया.
वटाणे टाकल्यानंतर मग मी हळद तर नाही टाकत पुलावमध्ये, बिगर हळदीचा करायचा पुलाव. मसाले टाकले अजून चांगले होते. हो ना मग, गरम मसाला घालला पाहिजे. हो ना मग. हे टाकलं. आता इकडे मीठ टाकलं थोडंसं. लागते तेवढं मीठ घ्यायचं तरी झालं. थोडंसं फिरवायचं. थोडंसं फिरवलं की मग त्यात पाणी टाकायचं. पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावर थोडंसं कोथिंबीर टाकायचा आणि धनिया पावडर आणि गरम मसाला. बस आहे ना रे दुकान. हो बस झालं. नाही थोडं जास्त टाक, आलू शिजायला टाइम पाणी लागते हो ना. बस आहे. मसाला कोथिंबीर टाक. थोडंसं धनिया पावडर, थोडासा गरम मसाला. मग आता याला उकळी आली की तांदूळ टाकायचे धुवून. हे बघा, याला आता उकळी आली. आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूया. तांदूळ टाकायचे, थोडंसं फिरवायचं. बघा कसं दिसते, छान दिसते ना पुलाव. आता बनल्यावर मग दाखवायचा डबल आहे ना ऋतू. फिरव थोडंसं त्याला. बघा छान आलं. काय बघा ऋतू, कुकर लावायचं त्याला. कुकर लावायचं. 3 शिट्ट्यामध्ये मस्त होऊन जाते आपले पुलाव. मटर पुलाव छान होऊन जाते. हे बघा आपला पुलाव रेडी झाला, तयार झाला. आता प्लेटीत काढायचं. बघा कसं मोठ्या तांदळाचा आहे पण ना, बारीक तांदळाचा नाही खाऊ वाटत. बारीक तांदूळ आहे ना, छान लागणार खायला. कोरडे कोरडे जात म्हणून ते खाऊ वाटत नाही. हे बघा आपला वटाण्याचा पुलाव आमलेट आणि आमलेट. याचा आपलं जेवणाचा बेत.